कुणाल कॅनडाला निघून गेला आणि तेथून तो आपल्या भावाला पैसे पाठवत होता आणि त्याला सांगितले की माझ्या बायको पोरांना जेवढे पैसे लागतील तेवढेच दे, त्या व्यतिरिक्त 1 रुपयाही त्यांना देऊ नको. आणि यामुळे या गोष्टीचा फायदा त्याच्या मोठ्या भावाने म्हणजेच प्रशांतने उचलला. आणि प्रशांत तो कुणालच्या पत्नीला 1 रुपयाही देत नव्हता आणि याच कारणामुळे कुणालच्या मुलांना व्यवस्थित खायलाही मिळत नव्हते. कुणालने दिलेल्या पैशातून प्रशांतने स्वतःचा बिझनेस उभा केला. 12 वर्षानंतर जेव्हा कुणाल घरी परत आला तेव्हा प्रशांत त्याला म्हणाला की हा संपूर्ण बिझनेस मी उभा केला आहे, यात तुझा काहीही हिस्सा नाही, तुझे सगळे पैसे तुझ्या पत्नीने घेतले आहेत. हे ऐकून कुणाल त्याच्या पत्नीजवळ जाऊ लागला तेव्हा तिने घाबरून आधीच तिजोरी उघडली आणि त्याला दाखवली. ते पाहून प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या तिजोरीत लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच निशा कुणालला जराही आवडत नव्हती. ती कमी शिकलेली आणि दिसायलाही साधारण मुलगी होती. निशाला कुणालच्या आईने त्याच्यासाठी पसंत केले आणि त्यांचे लग्न केले होते. कुणालला एक सुंदर मुलगी पत्नी म्हणून हवी होती. तो तिला म्हणत असे की तू माझ्याजवळ येण्याचा जास्त प्रयत्नही करू नको. तुला माझ्या आईने लग्न करून आणले आहे. तुझ्या ज्या काही गरजा असतील त्या तू माझ्या आईलाच सांग. विनाकारण मला त्रास देऊ नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री एवढ्या कठीण शब्दात कुणालने निशाला सुनावले होते. निशा एका गरीब घराण्यातील मुलगी होती, त्यामुळे तिने शांतपणे ऐकून घेतले. ती काहीही बोलली नाही. कुणालने कधीही तिला पत्नी म्हणून स्वीकार केले नव्हते आणि तिच्या कोणत्याही गरजा पूर्ण केल्या नाही. त्याची आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तिच्या सर्व इच्छा ती पूर्ण करत होती. कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा जर तिला पैशांची गरज असेल तेही तिची सासू तिला देत होती. तिची सासू तिची पूर्णपणे मदत करत होती. निशा हे सर्व काही मुकाट्याने सहन करत होती. ती तिचा पूर्ण वेळ घरातील कामांमध्ये घालवत होती. ती दिसायला साधारण होती, पण तिने घर खूप चांगल्या प्रकारे सजवले होते. ती त्याचे सर्व कामही व्यवस्थित करत होती. त्याचे कपडेही नेहमी प्रेस करून व्यवस्थितपणे त्याच्या कपाटात ठेवत. ती स्वयंपाकही खूप चविष्ट बनवत होती. तिची सासू तिच्यापासून खूप खुश होती, पण कुणाल तिच्यापासून खुश नव्हता. तो नेहमी तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता, पण आता तो तिच्याशी थोडंफार बोलत होता. कुणालचा मोठा भाऊ प्रशांतही विवाहित होता. त्याची पत्नी रुचितालाही निशा आवडत नव्हती. प्रशांतने त्याच्या इच्छेने रुचितासोबत लग्न केले होते, पण प्रशांतच्या आईला ती जराही आवडत नव्हती. निशाची सासू प्रत्येक गोष्टीत तिचा सल्ला घेत होती आणि याच कारणामुळे रुचिताला निशा आवडत नव्हती. ती निशावर नाराज होती. निशाची सासू वारल्यानंतर निशावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, कारण घरातील तिची एकुलती एक जवळची व्यक्ती तिच्यापासून दूर गेली. आता या घरात तिचे कोणीही जवळचे उरले नव्हते. आता तिला कोणाचाही आधार नव्हता. कुणाल तर आधीच तिला पसंत करत नव्हता. रुचिता आता घरातील एकही कामाला हात लावत नव्हती. तिने घराची संपूर्ण जबाबदारी निशाला सोपवली होती. निशा सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरातील सर्व कामे करत होती. जेव्हा कुणाल कामावरून घरी येत असे तेव्हा निशाला पाहून तो रागातच म्हणत असे की कधीतरी तू व्यवस्थित तयारी करून राहा. बाहेरच्या मुलींना तू पाहिले आहे का? त्या किती व्यवस्थित राहतात आणि बाहेरच कशाला? रुचिता वहिनीलाच बघ, त्या स्वतःची किती काळजी घेतात. माझ्या भावासोबत वहिनी किती सुंदर दिसते. आणि तू स्वतःला बघ, जेव्हा तू माझ्यासोबत उभी राहते तेव्हा असे वाटते की घरातील एखादी कामवाली उभी आहे, म्हणून मला तुझी चीड येते. कुणाल तिला खूप सुनावत असे आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असे, कारण तिला कुणालला असे सांगायचे होते की रुचिता दिवसभर घरात काहीही काम करत नाही. ती दिवसभर तिच्याकडून काम करून घेते, पण तो तिचे काहीही ऐकत नव्हता. आणि असेच बघता बघता एके दिवशी एक घटना घडली. अचानक कुणालची नोकरी सुटली. तो खूप दुःखी राहू लागला आणि त्याचे सर्व टेन्शन तो निशावर काढत होता. तो तिला म्हणत होता की तू फुटक्या नशिबाची आहे आणि तू माझं नशीबही फोडलं आहे. मला चांगली नोकरी मिळाली होती, पण आता तीही सुटली आहे. आता दुसरीकडे काम शोधून शोधून मी थकलो आहे. मला कुठेही काम मिळत नाही. या गोष्टीमुळे तो नेहमी तिच्यावर चिडत होता. आता त्यांचा घराचा खर्च प्रशांतच्या कमाईवर चालत होता, पण प्रशांत खूप चालाक होता. त्याने त्याच्या पगाराचे पूर्ण पैसे कधीही घरात दिले नाही.
आणि आता तर तो आणखीनच कमी पैसे घरात देऊ लागला आणि यामुळे घरात उपाशी राहण्याची वेळही आली होती. निशाला एक मुलगा होता आणि ती पुन्हा प्रेग्नेंट होती. तिचा मुलगा भुकेने व्याकुळ होत आणि दूधही मागत होता. निशाला हे पाहून खूप दुःख व्हायचे, पण ती कुणालला काहीही सांगू शकत नव्हती, कारण त्याला सांगण्याचा अर्थ म्हणजे स्वतःवर संकट ओढवण्यासारखे होते. म्हणून ती शांत राहत होती. एके दिवशी कुणाल घरी आला तेव्हा तो थोडा खुश दिसत होता. येऊन तो निशाला म्हणाला की तुझे दागिने कुठे आहेत, जे आईने तुला बनवले होते, आणि माझ्या आईने तिचे दागिनेही तुझ्याजवळच दिले होते. ते लवकर घेऊन ये, ते मला हवे आहेत. हे ऐकून निशा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली, पण त्याला नकार देण्याची हिंमत तिच्यात नव्हती. तिने मुकाट्याने सर्व दागिने आणून त्याच्याजवळ दिले, पण मोठ्या हिमतीने तिने त्याला विचारले की तुम्ही या दागिन्यांचे काय करणार आहे? तुम्हाला बिझनेस करायचा आहे का? यावर कुणाल हसून म्हणाला की इथे राहून जर मी बिझनेस केला तर तुझ्यामुळे मला यश मिळणार नाही. मी या दागिन्यांना विकून बाहेरगावी कामाला जाणार आहे. तिथे मला चांगली नोकरी मिळेल आणि आपली परिस्थितीही सुधारेल. एवढे बोलून तो दागिन्यांची पिशवी घेऊन घरातून बाहेर निघाला. निशा त्याला पाहतच राहिली. तिच्या मनात काहीतरी विचार चालू होता. आधीच तिची जेठानी रुचिता आणि प्रशांत तिला चांगली वागणूक देत नव्हते, आणि जर कुणालाही आता घरात राहणार नव्हता तर त्यांनी तिच्यासोबत काय काय केले असते. पण कुणालाही तिच्याविषयी चांगला नव्हता. दागिने विकून त्याने बाहेरगावी जाण्याची संपूर्ण तयारी केली. जाण्याच्या दिवशी तो खूप आनंदाने तयारी करत होता. आज निशाचा लहान मुलगा खूप किरकिर करत होता. त्याने रुचिताच्या मुलाजवळ एक खेळणे पाहिले होते. ते त्यालाही हवे होते आणि म्हणून तो तसेच खेळणे आपल्या आईकडे मागत होता. निशा त्याला समजावून समजावून थकली होती. तिने आपल्या मुलाला जवळ घेतले आणि त्याला सांगितले की तुझे वडील बाहेरगावी कामाला जात आहे आणि तेथून ते आपल्याला भरपूर पैसे पाठवणार आहेत. त्या पैशांमधून मी तुला भरपूर खेळणे घेऊन देईल. मुलगा समजला तर नाही, पण आपल्या आईचे बोलणे ऐकून तो खुश झाला होता. कुणाल काही वेळ निशाकडे एकटक पाहू लागला. त्याच्या मनात आधीच तिच्याविषयी तिरस्कार होता. तो विचार करू लागला की काम करून ती अजूनच कमजोर झाली आहे. तो अचानक त्याच्या रूममधून निघाला आणि समोरच त्याला त्याचा भाऊ आणि वहिनी गप्पा करताना दिसले. कुणालला त्याची वहिनी खूप आवडत होती. तो आपल्या भावाला म्हणाला की माझी जाण्याची सर्व तयारी झाली आहे, पण बघा ना या मूर्ख बाईला, मी अजून तिथे पोहोचलोही नाही आणि ती माझ्या पैशांची वाट पाहत आहे. मी तेथून तिला पैसे पाठवेल आणि ती विनाकारण माझे पैसे उडवेल. हे ऐकून रुचितालाही थोडे आश्चर्य वाटले. प्रशांतही थोडा आश्चर्यचकित झाला. कुणाल आपल्या भावाला म्हणाला की मला नोकरी मिळताच मी माझा सर्व पैसा तुमच्या अकाउंटवर पाठवेल. निशाने पैसे मागितल्यावर तिला जास्त पैसे देऊ नका. तिच्या गरजेपुरताच तिला पैसे द्या. सर्व पैसे तुम्ही तुमच्याकडे जमा करा. काही वर्षांनंतर मी तेथून परत येईल आणि आल्यानंतर मी माझा बिझनेस उभा करेल. जर मी माझे सर्व पैसे या बाईला पाठवले तर ती मी येण्याआधीच सर्व पैसे खर्च करून टाकेल, आणि अशाही तिच्या गरजाच काय आहेत. हे ऐकून प्रशांतला हसू आले. प्रशांत आणि रुचिताला कुणालकडून हीच अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा त्याने स्वतःच त्याच्या तोंडाने सांगितल्या होत्या. जातानाही कुणाल निशासोबत काहीही बोलला नाही. आता शांततेत तिचे दिवस निघू लागले. ती दिवसभर घरातील सर्व कामे करत होती. आता ती खूप कमजोर झाली होती. तिची तब्येतही खूप खराब झाली होती. ती कुणालच्या पैसे पाठवण्याची वाट पाहत होती, कारण तिला तिचे औषध आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तूही घ्यायच्या होत्या. आता कुणालला बाहेरगावी जाऊन 1.5 महिना झाला होता. तिला काळजी वाटत होती की अजूनही कुणालने पैसे का पाठवले नाही. एके दिवशी प्रशांत काही पिशव्या घेऊन घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणाला की आज निशाला चांगला स्वयंपाक करायला सांग. माझे मित्र घरी जेवायला येणार आहेत. एवढे बोलून त्याने त्या पिशव्या किचनमध्ये ठेवल्या. तेवढ्यात त्याची पत्नी रुचिता बाहेर आली आणि म्हणाली की मी तुम्हाला सांगितले होते की आज मला शॉपिंगला जायचे आहे आणि आपल्या मुलाची शाळेची फीसुद्धा भरायची आहे. तुम्ही मला अजूनही पैसे दिले नाही. बोलताच त्याने आपल्या खिशातून पैसे काढले आणि तिच्या हातात ठेवले आणि तिला म्हणाला की कुणालने भरपूर पैसे पाठवले आहेत. हे घे आणि तू जाऊन शॉपिंग कर. पैसे पाहून रुचिताला खूप आनंद झाला.
तिने पटकन ते पैसे घेतले. तेव्हा निशा घरात झाडू मारत होती. ती प्रशांतकडे पाहू लागली. कुणालने पैसे पाठवले होते आणि त्याने काहीही सांगितले नाही. तिच्याकडे तिच्या औषधी घेण्यासाठीही पैसे नव्हते. निशाने प्रशांतला विचारले की कुणालने पैसे पाठवले आहेत का? जर पाठवले असतील तर मला माझे पैसे द्या, मला डॉक्टरकडे जायचे आहे. प्रशांत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला की हो, पाठवले आहेत, हे घे तुझे पैसे. एवढे बोलून त्याने खिशातून 1000 रुपये काढले आणि तिला दिले. तिला खूप आश्चर्य वाटले. ती म्हणाली, फक्त 1000 रुपये? एवढ्या कमी पैशात मी काय करू? असे विचारल्यावर प्रशांतला राग आला आणि तो तिला म्हणाला की तुझी गरजच काय आहे? घरात तुला खायला प्यायला सर्व काही मिळत आहे आणि कपडेही तू रुचिताकडून घे, आणि तुझा मुलगा अजून लहान आहे, त्यामुळे एवढे पैसे तुला भरपूर आहेत. आणि एवढे बोलून तो तिथून निघून गेला. ती 1000 रुपये घेऊन तेथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आता तिची तब्येत जास्तच खराब झाली होती. ती 1000 रुपयात काय काय करू शकत होती? तिचा मुलगा बऱ्याच दिवसापासून तिच्याकडून खेळणी मागत होता. ती जाऊन आपल्या मुलासाठी खेळणी घेऊन आली. तिच्या आणि तिच्या मुलाचे कपडेही खूप खराब झाले होते, पण एवढ्या कमी पैशांमध्ये ती काय घेऊ शकत होती? ती सर्व काही शांततेने सहन करत होती, पण ती अजून किती त्रास सहन करेल? आता तिचा 9वा महिना संपण्यात आला होता. किचनमध्ये काम करता करता तिला खूप त्रास होऊ लागला आणि तिला खाली पडताना रुचिताने पाहिले. तिला पाहून ती नाराज झाली. तिने आपले तोंड फिरवले आणि विचार करू लागली की आता या मॅडमला डिलिव्हरीचा भरपूर खर्च येईल. आणि ही गोष्ट प्रशांतला सांगू लागली. तो फोनवर बोलत होता. तो म्हणाला की हजारो रुपये खर्च करण्याची काय आवश्यकता आहे? आपण तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया. सरकारी हॉस्पिटलमध्येही डिलिव्हरी होते आणि असेही कुणाल म्हणाला होता की त्याला निशावर 1 रुपयाही खर्च करायचा नाही. एवढे बोलून प्रशांत बाहेर निघून गेला. थोड्या वेळात तो रिक्षा घेऊन आला आणि निशाला एका शेजारीन बाईसोबत हॉस्पिटलला पाठवून दिले. तिच्यासोबत रुचिताही गेली नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंटची मोठी लाईन होती आणि निशाला खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करायला सांगितले होते. आता संध्याकाळ झाली होती. तिची शेजारीन कंटाळून घरी निघून गेली आणि निशा हॉस्पिटलमध्ये एकटीच पडलेली होती. जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. यावेळी तिला मुलगी झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. तिचा पतीच तिची काळजी घेत नव्हता, तर ती दुसऱ्यांकडून अपेक्षाही करू शकत नव्हती. डॉक्टरांनी तिला औषधांचा पेपर दिला आणि म्हणाले की इथे फक्त ट्रीटमेंट मोफत होते. औषधींचा खर्च आपल्याला स्वतः करावा लागतो. मेडिकलवर जाऊन या औषधी घ्या. तिला चांगलेच माहीत होते की तिच्याकडे औषधी घेण्यासाठीही पैसे नव्हते. ती उठून उभी राहिली आणि कशी तरी रिक्षा करून घरी निघून आली. रिक्षाचे भाडे देण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. ती घरी पोहोचली तेव्हा प्रशांत आणि रुचिता बसले होते. त्यांनी कंटाळून रिक्षावाल्याला रिक्षा भाडे दिले. तिने औषधांचा पेपर रुचिताच्या हातात दिला आणि म्हणाली की माझ्या या काही औषधी आहेत, त्या मला डॉक्टरांनी घ्यायला सांगितले आहे. जर मी त्या औषधी घेतल्या नाही तर माझी जखम बरी होणार नाही. कुणालला सांगा की मला औषधी घेण्यासाठी पैसे हवे आहेत. रुचिताने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि तो पेपर साईडला ठेवला. रुचिता निशाला म्हणाली की कुणालने जे काही पैसे प्रशांतला दिले होते त्या पैशांनी त्यांनी बिझनेस उभा केला आहे. आता त्यांच्याकडे कोणतेही पैसे नाही आणि कुणालने तर स्वतःच सांगितले होते की तुला गरजेव्यतिरिक्त जास्त पैसे देऊ नये. आता आम्ही काय करू शकतो? एवढे बोलून ती तेथून निघून गेली. निशाला असे वाटू लागले की ढसाढसा रडावे. त्या छोट्याशा जीवाला दुधाची आवश्यकता होती, पण निशाला औषधी मिळाल्या नव्हत्या आणि तिला खाण्यासाठीही चांगले जेवण मिळत नव्हते. अशा अवस्थेत ती बाळाला दूध कसे पाजेल? कसे तरी ती 5-6 दिवसानंतर बरी झाली. तिने बाजारात जाऊन आपली रिंग मोडली आणि आपल्या औषधी घेऊन ती घरी आली. थोड्या दिवसानंतर आता तिला बरं वाटू लागलं. त्यामुळे ती पुन्हा घरातील कामं करू लागली, कारण रुचिता तिला फक्त 1 वेळचे जेवण देत होती आणि दुसऱ्या वेळी घरात तमाशा करत होती. कुणाल जेव्हापासून बाहेरगावी गेला होता तेव्हापासून त्याने निशाला विचारलेही नाही आणि तिचा तपासही घेतला नाही.
इकडे प्रशांतने दिलेल्या पैशातून आपला बिझनेस सुरू केला होता. त्या बिझनेसमधून तो आता लाख लाख रुपये कमावू लागला. प्रशांत आणि त्याची पत्नी आता थाटामाटात राहू लागले. त्यांनी आता काम करण्यासाठी घरात नोकरही ठेवले होते. घरात नोकर आल्यामुळे निशाला थोडा आराम मिळाला होता. पण तिची आणि तिच्या मुलांची अवस्था नोकरांपेक्षाही वाईट झाली होती. तिच्या वाट्याला अजूनही हजारच रुपये येत होते, जे कुणालच्या पाठवलेल्या पैशातून तिला मिळत होते. प्रशांतची मुलं मोठ्या इंग्लिश मीडियम शाळेत शिकत होते, पण निशाकडे एवढेही पैसे नव्हते की ती आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकेल. कंटाळून तिने आपल्या दोघा मुलांना सरकारी शाळेत टाकले होते. घरात खाण्यापिण्यासाठी चांगले पक्वान बनत होते. प्रशांत, रुचिता आणि तिची मुलं आरामात टेबलवर बसून जेवण करत होते आणि दुसरीकडे निशा व तिची मुलं त्यांच्याकडे निराशेने पाहत होते. रुचिता त्यांना तोपर्यंत जेवण देत नव्हती जोपर्यंत ती आणि तिची मुलं पूर्ण जेवण करून घेत नाही, आणि त्यानंतर उरलेले जेवण ती एका प्लेटमध्ये काढून निशाला देत होती आणि म्हणत होती की हे घे, खाऊ घाल तुझ्या या मुलांना. एकटक आमच्याकडे पाहतात आणि आम्हाला नजर लावतात. रागात ती निशाला जेवण देत होती आणि निशा मुकाट्याने ते जेवण घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाऊन आपल्या मुलांना खाऊ घालत होती. निशाने बऱ्याच वर्षापासून नवीन कपडेही घेतले नव्हते. शेजारच्या लोकांनाही तिची अवस्था माहीत होती. शेजारची महिला तिला कपडेही देत होती. निशाने खूप वेळा प्रशांतला सांगितले की मला माझ्या मुलांसाठी नवीन कपडे घ्यायचे आहेत, मला पैसे हवे आहेत. परंतु त्या बदल्यात रुचिता आपल्या मुलांचे जुने कपडे तिला देत होती आणि म्हणत असे की हेच कपडे नवीन समजून आपल्या मुलांना घाल. असेही तुझी मुलं कुठे राजकुमार आहेत? त्यांच्या वडिलांना त्यांची काळजी नाही तर आम्ही काय करू शकतो? निशा तिथून उठून गेली आणि ती विचार करत होती की तिचे बोलणे तर खरे आहे. हळूहळू कुणालला जाऊन आता 12 वर्ष होऊन गेली होती. निशाचे मुलं आता कॉलेजला जात होते, परंतु रुचिताचे मुलं निशाच्या मुलांपेक्षा हुशार होते. प्रशांतने उभा केलेला बिझनेस आता पूर्ण शहरात पसरू लागला होता, परंतु निशाला पाहून असे वाटायचे की ती घरातील मोलकरीणच आहे. त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता. प्रशांत झोपेतून उशिरा उठला होता. रुचिता डायनिंग टेबलवर नाश्त्याची वाट बघत होती. प्रशांत म्हणाला की आज हलवा बनवा, माझी खाण्याची खूप इच्छा आहे. त्याने निशाला आदेश दिला. निशाने गुपचूप हलवा बनवायला सुरुवात केली. काही वेळानंतर निशाने हलवा बनवून प्रशांतला आणून दिला आणि दरवाजाबाहेर जोरजोरात आवाज येऊ लागला, कोणी आलंय, कोणी आलंय. प्रशांत रागात म्हणाला की सुट्टीच्या दिवशी कोण आलंय? पण जेव्हा त्यांनी पाहिले की कुणाल घराच्या आत येत आहे, कुणालला पाहून प्रशांत आश्चर्यचकित झाला. कुणालने प्रशांतला मिठी मारली, पण प्रशांतने त्याला कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिले नाही. त्याच्या मुलांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले व रुचिताने बसल्या बसले त्याला नमस्कार केले. प्रशांत कुणालला म्हणाला की तू काही कळवलेच नाही की तू येणार आहेस. कुणाल शांतपणे जाऊन खुर्चीवर बसला आणि म्हणाला की मी खूप दिवसापासून तुम्हाला फोन लावत आहे, पण तुम्ही माझा फोन उचलत नाही. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन करत होतो की मी परत येत आहे. मला कामात वेळच भेटत नाही. निशा, जा आणि कुणालसाठी नाश्ता घेऊन ये. कुणालने एक नजर निशाकडे टाकली आणि प्रशांतला म्हणाला, बिझनेस कसा चालू आहे आपला? मी आता कायमचा इकडेच राहणार आहे. आता तुम्ही फ्री झाला तर मला माझा हिस्सा द्या. मी आता पूर्णपणे आपल्या बिझनेसवरच लक्ष देईल. आता परत बाहेर देशात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. कुणालचे बोलणे ऐकून सगळेजण शांत झाले होते. प्रशांत कुणालला म्हणाला की कुठला हिस्सा? तुझ्या या बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारचा हिस्सा नाही. तू तर 12 वर्षापासून बाहेर देशात राहत होता. मी माझ्या मेहनतीवर हे सर्व उभं केलं आहे आणि तू याच्यात तुझा हिस्सा कसा मागू शकतो? प्रशांतचे बोलणे ऐकून कुणाल अस्वस्थ झाला आणि म्हणाला की मी तर तुम्हाला सांगितले होते की माझी कमाई बिझनेसमध्ये लावा. ज्यावेळेस मी परत येईल त्यावेळेस तुमच्याकडून बिझनेस परत घेईल. मी तर तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे पाठवत होतो. का तुम्ही माझा पैसा बिझनेसमध्ये लावला नाही? प्रशांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अरे कुणाल, तू आधी तुझ्या पत्नीला विचार की ते सर्व पैसे कुठे गेले. प्रत्येक महिन्याला तू तिला पैसे पाठवत होता आणि ती मॅडम पैसे उडवत होती. तिने कधीच ते पैसे आम्हाला वापरायलाही दिले नाही.
मी तर आपल्या मेहनतीवर मुलांना शिकवले आणि आपला बिझनेस वाढवला आहे. यातून तर मी तुला एक पैसाही देणार नाही. हां, तुला जर तुझे पाठवलेले पैसे हवे असतील तर तू माझ्या व्यतिरिक्त तुझ्या पत्नीला विचार. प्रशांत असे बोलून उठून गेला. रुचिताही उठून उभी राहिली. हे सगळे ऐकून कुणालच्या पायाखालून जमीन सरकली. कारण तो इतक्या वर्षापासून घरी पैसे पाठवत होता आणि इथे तर एकही पैसा नाही. निशा स्वयंपाकघरातून कुणालसाठी नाश्ता घेऊन येत होती. तिने कुणाल आणि प्रशांतचे बोलणे ऐकले होते. ती थोडी घाबरत घाबरत येत होती. कुणालने रागात तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला की मी हे काय ऐकतो आहे. मी तुला सांगितलं होतं की फक्त गरजेच्या वस्तू घ्यायच्या आणि तू फक्त फालतू खर्च केला आहे. तू माझ्या विचारांपेक्षा जास्त शहाणी निघालीस. त्याने तिच्या हातातली नाश्त्याची प्लेट जमिनीवर आपटली आणि जोरजोरात बोलू लागला की मी बाहेरगावी इतकी मेहनत करतो, दिवस रात्र एक करून काम करतो आणि तू सगळे माझ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस. जरा बाहेर बघ प्रशांतकडे, किती छान गाडी आहे आणि हे घरही त्याचं आहे. वरून इतका चांगला बिझनेस त्याने उभा केला आहे आणि माझ्या हातात काय आहे. तुझ्यासारख्या मूर्ख बाईने मुलांना कसे वळण दिले असेल देव जाणे. दाखव मला त्या सगळ्या वस्तू ज्या तू माझ्या मेहनतीच्या पैशांनी विकत घेतल्या आहेत. कुणाल आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. त्याला असे रागात बघून निशा घाबरली होती. कुणाल रागात खोलीच्या आत गेला, पण तो खोलीच्या आत गेल्यावर खूप आश्चर्यचकित झाला. कारण जे फर्निचर आणि सामान तो सोडून गेला होता ते पूर्णपणे खराब झालेले होते. खोलीच्या भिंतीही खराब झाल्या होत्या. पूर्ण घराच्या भिंतीला कलर होता, परंतु निशाच्या खोलीमध्ये भिंतीला कलरही नव्हता आणि त्या पूर्णपणे खराब झालेल्या होत्या. त्या खोलीची अवस्था इतकी बिकट होती की त्याची त्या खोलीत एक मिनिटही थांबण्याची इच्छा नव्हती. त्याने कपाटाचा दरवाजा जोरात उघडला. त्याला असे वाटले की निशाने कपडे आणि तिच्या सोयीच्या वस्तू कपाट पूर्ण भरून ठेवले असेल. पण जेव्हा त्याने ते कपाट उघडले तेव्हा तो अस्वस्थ झाला. कारण कपाटात फक्त 2 जोडी तिचे कपडे आणि 2-3 जोडी मुलांचे कपडे होते. अजून त्या कपाटात काहीही नव्हतं. कपाट पूर्ण रिकामं पडलेलं होतं. तो हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की हे काय आहे. निशाने मान खाली घातली. ती घाबरून एकही शब्द बोलत नव्हती. खोलीच्या आत त्यांचे 2 मुलं आले आणि म्हणाले की तुम्ही हे आईला का विचारत आहात की हे सगळं काय आहे. तुम्ही तुमच्या भावाला विचारा, ज्यांच्या खात्यात तुम्ही पैसे पाठवत होतात. कुणाल आपल्या मुलांना पाहून थोडा शांत झाला. तो पुढे जाऊन त्यांना मिठी मारण्यासाठी गेला, पण त्याच्या मोठ्या मुलाने त्यांना नकार दिला. तो म्हणाला की पूर्ण जीवन तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आपल्या पत्नीला आणि मुलांवर दुर्लक्ष केले. कधी विचारही केला आहे का तुम्ही जे पैसे पाठवत होते ते आम्हाला काकांकडून मिळतात की नाही. ते त्या पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत होते. आमच्या समोर तुम्ही पाठवलेल्या पैशांनी ते आपल्या मुलांना चांगले चांगले खेळणी घेऊन देत होते. त्यांच्यासाठी चांगले चांगले जेवण बनवले जायचे. आम्हाला तर खायला सुद्धा मिळायचे नाही. त्यांचे उरलेले जेवण आम्हाला भेटायचे. जर कधी जेवण उरले नसेल तर तेही आम्हाला मिळत नव्हते. आम्हाला त्यांचे जुने कपडे वापरायला देतात. आई संपूर्ण दिवस एका मोलकरणीसारखी घरात काम करत असते. तुम्ही पाठवलेल्या पैशांनीच त्यांनी आपला बिझनेस उभा केला आहे. आता ते लोक आपल्या पैशांवर मज्जा मारत आहे आणि तुम्ही माझ्या आईवर रागवत आहात. हे कसं सहन करू. आणि एवढे बोलून त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुणालही हे सगळं पाहून स्तब्ध उभा राहून गेला. तो एकही शब्द बोलला नाही. त्याचे 2 मुलं आणि पत्नी त्यांची अवस्था भिकाऱ्यापेक्षा जास्त खराब दिसत होती. तिघांची शारीरिक अवस्थाही बिकट होती. कुणाल विचार करू लागला की मी दर महिन्याला पैसे तर माझ्या भावाच्या खात्यावरच पाठवत होतो, तर मग प्रशांत माझ्याशी खोटं का बोलत आहे की सगळे पैसे तुझ्या पत्नीने खर्च केले आहेत. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने विचार केला की तो जाऊन प्रशांतला विचारेल. कुणाल प्रशांतच्या खोलीकडे जाण्यासाठी निघाला. त्याने पाहिले की त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. कुणाल दरवाजाची कडी वाजवेल, परंतु तो आतील आवाज ऐकून आश्चर्यचकित झाला. त्याला आतून रुचिताचा बोलण्याचा आवाज येत होता. रुचिता प्रशांतला म्हणत होती की जर कधी तुमच्या भावाला समजले की हा सगळा बिझनेस तुम्ही त्यांच्या पैशांवर उभा केला आहे आणि जे पैसे ते पाठवत होते त्याच्यातून फक्त तुम्ही 1000 रुपये निशाला देत होतात, तर आपले कसे होईल.
प्रशांत जोरजोरात हसू लागला की कुणाल त्याच्या पत्नीचा तिरस्कार करतो. तिचे बोलणे तो ऐकून घेणार नाही. तिने कितीही सांगितले की तुम्ही पाठवलेला पैसा तुमच्या भावाने त्यांच्या बिझनेसमध्ये लावला आणि त्यांच्या पत्नी व मुलांसाठी खर्च केला, त्याला या गोष्टींवर विश्वासच बसणार नाही. मी जे काही सांगेल तो फक्त तेवढंच ऐकेल. प्रशांत घमंडमध्ये बोलत होता. रुचिताही जोरजोरात हसू लागली आणि बोलू लागली की बिचारी निशा आणि तिची मुलं नेहमी आपले वापरलेले कपडे घालून दिवस काढत आहे. आपण त्यांना कधीच औषध आणि गोळ्यांसाठीही पैसे दिले नाही. आता कुणालाही तिला दोषी समजत आहे आणि आपण कधीच त्याच्याशी वाईट वागलो नाही. त्याला नेहमी पटवून दिले की आम्ही तुझी किती काळजी घेतो. प्रशांत म्हणाला की मूर्ख माणसं असेच असतात. निशाने त्यांचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणून काय काय नाही केले. नेहमी त्याची सेवा केली. तिने आपलं घर समजून सगळ्यांचे कामं केले. परंतु कुणाला जर त्याच्या पत्नीची आणि मुलांची चिंता नसेल तर आपण काय करू शकतो. प्रशांतच्या बोलण्यावर रुचिताने मान हलवली, परंतु दरवाजाच्या बाहेर उभा राहिलेला कुणाल दगडाच्या मूर्तीप्रमाणेच स्तब्ध झाला होता. प्रशांतचे बोलणे ऐकून त्याच्यावर आभाळ कोसळले होते. खरंच त्याने इतक्या वर्षापासून आपल्या पत्नीची आणि मुलांची विचारपूसही केली नव्हती. निशाने त्याच्यासाठी आपली इच्छाही बाजूला ठेवून दिली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तो धावतच निशाच्या खोलीकडे गेला. निशा आणि तिचे मुलं खोलीत एका कोपऱ्यात बसले होते. कुणाल खोलीच्या आत गेल्यावर तो निशाची माफी मागू लागला. तो म्हणाला की मला माफ कर. मला सगळी हकीकत कळाली आहे. मी तुला खूप त्रास दिला. मी कधीच तुझ्याबद्दल कोणालाही काही विचारले नाही. तुझ्या आणि मुलांची काळजीही घेतली नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे की मी माझ्या भावावर विश्वास केला. कुणालचे असे माफी मागण्यामुळे निशा आपले मागील दुःख विसरू शकत नव्हती. परंतु तिच्या मुलांचे येणारे भविष्य सुरक्षित झाले होते. कारण कुणालने आपल्या भावाला सांगितले की मला सगळे काही माहीत झाले आहे. हा जो बिझनेस आहे तो माझ्याच पैशांवर उभा झाला आहे. कुणालने त्याच्या भावावर दबाव टाकून बिझनेसमधून मोठा हिस्सा आपल्या नावावर केला होता. पण प्रशांत त्याला एक पैसाही देण्यास तयार नव्हता. मग कुणालने त्याला सांगितले की मी तुला दर महिन्याला पैसे पाठवत होतो, त्यामुळे मी तुझी पोलिसांकडे तक्रार करू शकतो. तू मी पाठवलेल्या पैशांमधून माझ्या पत्नीला 1 रुपयाही दिला नाही आणि हे सगळे पैसे तू स्वतः खर्च केले आहेत. म्हणून प्रशांतने घाबरून त्याला बिझनेसमध्ये हिस्सा दिला. त्याच्या त्या घरातील हिस्सा होता म्हणून त्याने ते घर विकून दुसरीकडे नवीन घर घेतले, जिथे तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत गेला. तो आपल्या परिवारासोबत आनंदात राहत होता. उशिरा का होईना पण त्याला आपल्या मुलांची आणि पत्नीची काळजी वाटू लागली. खरंच या जगात कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, ते आपले कितीही जवळचे असो. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.